श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 6 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे, जी पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी असून ती मंगळवारी आली आहे. म्हणून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. आता ज्यांना अंगारकी व्रताला जर सुरुवात करायची असेल, चतुर्थीला सुरुवात करायची असेल, उपवास करायचा असेल, तर त्यांनी सर्वांनी 6 जानेवारीपासून सुरू करू शकता. संकष्टी एक चतुर्थीचा उपवास हा नेहमी अंगारकी चतुर्थीपासून सुरू केला जातो आणि 6 जानेवारीला आहे तर तुम्ही सुरू करू शकता. तुमच्या जर काही चतुर्थ्या चुकल्या असतील आणि तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर ती सुरुवात तुम्ही अंगारकी चतुर्थीपासून सुरू करू शकताय. आणि जे अगोदरपासूनच चतुर्थी करत आहे त्यांच्यासाठी हा खूप शुभ दिवस आहे. या अंगारकी योग काय आहे तर अंगारकी म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसत असतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला. माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. आता मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. जसे मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपल्यालाही उद्धार करावं या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. आता अंगारकी चतुर्थीला कोणत्या गोष्टी कराव्या? शक्य असेल तर गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे व आपण गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल लाल कलरचे अर्पण करावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. जर मोदकाचा नैवेद्य शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. जर हे दोन्ही नसेल तर गूळ व खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवू शकतो. तो आवडतो गणपती बाप्पाला. या दिवशी गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्यात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची म्हणजे ओम गण गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर तुम्ही अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणालात तर गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव नक्की येईल. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा हा सोपा असा उपाय आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना 21 जुडी अशी दुर्वाची माळ अर्पण करावी. आता अंगारकी चतुर्थी ही वर्षातून एकदा किंवा दोनदा येत असते व या दिवशी पूजा केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य भेटते व या दिवशी मंगळ दोष घालवण्यासाठी व कुंडलीतील मंगळाची स्थिती शुभ करण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाला सिंदूर आणि शुभ मानले जाते. सिंदूर वगैरे ठेवून म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंगळदोषावर उपायसुद्धा केले जातात. ते उपाय कोणते व कसे करावे तर गणपती बाप्पाला सिंदूर दुर्वा अर्पण करावे. लाल रंगाचे वस्तूचे दान म्हणजेच मसुराची डाळ, गूळ, लाल कापड, तांबे हे आपण दान करू शकता या दिवशी. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे हनुमान चालीसा पठण करणे आणि मंगळवारी वान करावे हा खूप प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केल्याने मंगळाचे अशुभ परिणाम कमी होतात. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात सुख आणि कामात यश मिळते. आता अंगारकी चतुर्थीला करायचे उपाय तर गणपती बाप्पाची पूजा करणे हा एक खूप चांगला उपाय आहे. त्यामध्ये दुर्वा, सिंदूर, मोदक अर्पण करावेत. त्याचबरोबर गणपतीचा मंत्र म्हणावा. यामुळे मंगळदोषाचा प्रभाव हा कमी होतो. त्याच्यानंतर हनुमानाची उपासना. त्यामध्ये हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना सिंदूर अर्पण करावा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. यामुळे मंगळ दोष दूर होतो. त्यानंतर दान करावे. त्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये गहू, गूळ, मसूर डाळ, तांबे, लाल वस्त्र, लाल फुले आणि रक्तचंदन यासारख्या वस्तू तुम्ही
लाल रंगाच्या वस्तू दान करू शकता. त्याचबरोबर व्रत व जप करावे. आता हे व्रत व जप कोणते, तर मंगळवारी उपवास करावा आणि ओम गण गणपते नमःचा जप करावा. त्याचबरोबर गायत्री मंत्राचा देखील जप करावा. त्याच्यानंतर मंगळयंत्र घरात स्थापित करून त्याची नियमित पूजा करावी. यामुळे मंगळाचे नकारात्मक जे परिणाम असतात ते कमी होऊन जातात. लाल मुंगा. एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लाल मुगा म्हणजेच रत्न धारण केल्यास मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो. त्याच्यानंतर तांब्याचे नाणे. गणपतीला अर्पण करून तांब्याचे नाणे नदीत विसर्जित करावे. यामुळे कामात यश मिळते. त्यानंतर कडुलिंबाचे जे झाड असते ते लग्नापूर्वी कडुलिंबाचे झाड लावून त्याची काळजी घेतल्यास मंगळ दोषाचा प्रभाव जो असतो तो कमी होतो. हे सर्व उपाय आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करणे खूप विशेष आणि फलदायी असे असतात. मला मी उपाय सांगितलेले आहेत. जे उपाय आहेत ते जर कोणाला मंगळदोष वगैरे असतील तर ते दोष घालवण्यासाठीचे जे अंगारकी चतुर्थी असते त्या दिवशी तुम्ही हे उपाय जर नक्की केले तर जो दोष आहे मंगळ दोष वगैरे तो नक्की 100% कमी होऊन जातो. न चुकता या अंगारकी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फूल अर्पण करावे. त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्य देखील दाखवावा. अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन हे उपाय करावे आणि अथर्वशीर्ष मंत्र पठण करावे. जर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस नक्की करा नवीन अपडेट्ससाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.